देवळा तालुक्यातील भौरफाटा परिसरात मेव्हण्याने सालीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला पकडणाऱ्या सरपंच व युवकांचा खामखेडा ग्रामपंचायतीतर्फे सत्कार करण्यात आला। भौरफाटा येथील खून प्रकरणानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता। देवळा पोलीस त्याचा शोध घेत असताना आरोपी पिळकोस खामखेडा सावकी परिसरात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सार्थक नेहते व पोलीस शिपाई संदीप चौधरी यांनी खामखेडा येथील लोकनियुक्त सरपंच ॲडव्होकेट वैभव पवार यांना दिली। माहिती मिळताच सरपंच ॲडव्होकेट वैभव पवार यांनी तात्काळ खामखेडा चौफुली परिसरात शोधमोहीम सुरू केली। पोलिसांकडून प्राप्त झालेल्या फोटोच्या आधारे संशयित आरोपी त्या परिसरातून जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। त्यानंतर सरपंच ॲडव्होकेट वैभव पवार यांच्यासह सोनू शेवाळे, माणिक शेवाळे, सचिन शेवाळे, रोशन शेवाळे, अमोल बिरारी, वकील शेवाळे व सौरभ शेवाळे यांनी धाडसाने आरोपीचा पाठलाग करत त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। या धाडसी कामगिरीबद्दल परिसरात सर्वत्र कौतुक व्यक्त होत आहे। दरम्यान या शौर्यपूर्ण कार्याची दखल घेत खामखेडा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच ॲडव्होकेट वैभव पवार, सोनू शेवाळे, माणिक शेवाळे, सचिन शेवाळे, रोशन शेवाळे, अमोल बिरारी, वकील शेवाळे व सौरभ शेवाळे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी लोकनियुक्त सरपंच ॲडव्होकेट वैभव पवार, माजी उपसरपंच तथा सदस्य श्रावण बोरसे, बंटी शेवाळे आदी उपस्थित होते। कौटुंबिक वादातून मेव्हण्याने सालीचा खून करून त्या ठिकाणाहून पसार झाला होता। योगायोगाने त्याचं लोकेशन पिळकोस खामखेडा सावकी या परिसरात दाखवत होतं। त्याचा प्राप्त झाला। त्यानंतर त्याची शोध मोहीम घेण्यासाठी मी चौफुलीवर गेलो। योगा एक व्यक्ती त्या ठिकाणी स्टिंग आणि पेट्रोल टाक